गोरेगाव परिसरातील नागरिकांची महानगरपालिकेकडून तपासणी व मार्गदर्शन। डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेविका जीव धोक्यात घालून करतायत काम। नागरिकांकडून कौतुक। मुंबईत ज्या भागात कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून आले अशा प्रतिबंधित भागांमध्ये किंवा त्यालगतच्या परिसरात महानगरपालिकेने तपासणी कॅम्प सुरू केले आहेत। अशाच प्रकारचा कॅम्प सध्या आरे दुग्ध वसाहतील निंबाडपाडा येथे सुरू असून त्या ठिकाणी जनआधार टाइम्सचे निलेश हरिश्चंद्र धुरी व आपला समाज मार्गदर्शकचे उदय सांगळे यांनी भेट दिली व आपल्या जीवाची पर्वा न करता झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन काम करणाऱ्या डॉक्टरांचे, आरोग्य सेविकांचे विशेष कौतुक केले। यावेळी तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी माहिती दिली की सध्या आम्ही आरे दुग्ध वसाहतीत प्रत्येक पाड्यात जाऊन नागरिकांची तपासणी करत असून कोरोनाबाधित व्यक्तीचे निदान लवकरात लवकर झाल्यास त्याच्यापासून होणारा संसर्ग रोखता येतो। त्यामुळे संसर्ग अधिक वाढू नये म्हणून पालिकेने रुग्णांचा शोध घेण्याची मोहीम राबवली आहे। त्याचाच एक भाग म्हणून अधिक तीव्रता असलेल्या दाटीवाटीच्या किंवा झोपडपट्टीच्या भागांमध्ये अशा प्रकारे कॅम्प सुरू करण्यात आले आहेत। सध्या आरेत अंदाजे 50% काम झाले असून युनिट नंबर 22, 7, 17 तसेच देवीचा पाडा, केल्टीपाडा, चाफ्याचा पाडा या ठिकाणी तपासणीचे काम झाले असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे। स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत असल्याचे देखील त्यांनी पत्रकार उदय सांगळे यांना सांगितले। हेल्पलाईनची सुविधा। ज्या व्यक्तींना कफ, सर्दी, खोकला, ताप, श्वास घेताना त्रास होणे अशी लक्षणे जाणवत असतील त्यांना दूरध्वनीद्वारे व घरबसल्या महापालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन प्राप्त करून घेता यावे याकरिता हेल्पलाईनची सुविधा महापालिकेने सुरू केली आहे। या अंतर्गत दूरध्वनी क्रमांक 02-0-4-0-8-5-0-8-5 वर सकाळी 10 ते सायंकाळी 7 या कालावधी दरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन नागरिक घेऊ शकतात। तर असा की युनिट क्रमांक 7 येथे महानगरपालिकेच्या वतीने आपण पाहू शकतो स्थानिक नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरू असून नागरिक देखील प्रशासनाला सहकार्य करत असल्याचे दिसून येत आहे। मी व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सांगळे सोबत निलेश धुरी।